हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK's वर्ल्ड. तर चला, आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले आहे आणि श्रियांशी माझी झोप झालेली आहे. तर श्रियांश पण फ्रेश होतोय. तर आत्ताच मी फ्रेश वगैरे झाली आणि मग म्हणलं चला आता सुकलंय ना. तर तुम्ही पाहू शकता आज हे वालं जे छोटं ब्लँकेट आहे तर ते मी बाहेर टाकलेलं, म्हणजे सकाळी धुवून वगैरे टाकलेलं. म्हणलं चला कपडे सगळे काढून घेते, कारण की कामं आवरून पटापट आवरून घ्यायचे मला. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक काय नाही, फक्त यांच्यापुरतंच बनवायचं आहे, कारण की मी आणि श्रियांश कुठे जाणार आहोत. हो, तर आम्ही माझ्या फ्रेंडसोबत जाणार आहे. माझा जो बर्थडे झाला तर त्याची पार्टी द्यायची आहे त्यांना. तर मग तिकडे आज आम्ही जाणार आहोत. तर रात्री जाऊ, रात्री छान वाटतं. तर मग त्याच्यामुळे मग यांच्यापुरता स्वयंपाक वगैरे करेल आणि मग आम्ही लवकर जाऊ. तर ब्लँकेट्स वगैरे धुतलेले, तर तेच थोडीशी कामं वगैरे पण होती, पण म्हणलं चला आता जाऊन येऊयात. कामं तर असतातच. तर चला मग आता ही कामं काय आहेत, कसली आहेत, तर ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल. नंतर 2 माणसांनी दिवाळी वगैरे झाल्यावर ही कसले कपडे वगैरे धुत बसली आहे, तर ते तुम्हाला पुढे समजेलच येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर त्यासाठी आपले सगळे ब्लॉग नक्की पहा. तर चला मग आवरून घेते. त्याच्यानंतर मस्त गरमागरम कॉफी करते आणि कॉफी पिऊन मग बाकीचं सगळं जे आहे तर ते सगळं आवरून घेईन. तर मग कुठे जातो आहे, कसं सेलिब्रेशन करतो आहे, कशी पार्टी करतो आहे, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. 2 hours later. सो चला, तर मग माझा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे. तर 7 वाजलेले आहे आणि श्रियांची आतापासूनच गडबड चालली. मम्मा मी आवरून बसतो आहे का नाही. एवढ्या लवकर आवरून कुठे जायचं तुला, थोड्या वेळाने आवरूयात. तर चला, यांच्यापुरता स्वयंपाक केला. काय नाही, एक भाकरी केली, भाजी केली आणि सकाळची 1.5 चपाती होतीच. तर मग त्याच्यामुळे तर मग आता श्रियांशचं तर काय, तू माझ्यासोबत येणार आहेस का? कुठे जायचं आहे? श्रियांश उघडाय रे आता नाही दिसत का? दिसला तर त्याची गडबड चालली आहे आवरायची. तर त्याला बोलली थांब थोड्या वेळाने आवर, कारण की जाईपर्यंत मग पुन्हा खूप हे करेल तू, हो ना. तर चला मग आता मी आवरायला वगैरे घेते. कितीचं टायमिंग आहे आमचं काय, तर ते तुम्हाला आवरून झाल्यावरतीच मग मी सगळं शेअर करेल, कुठे जातोय काय करतोय ते तुम्ही पाहू शकता. फायनली मी तर रेडी झालेली आहे. तर आम्हाला 9च्या दरम्यान निघायचं आहे. तर बोलले जेवढं लवकर निघाल तर तेवढं लवकर येऊ, कारण की श्रियांश पण सोबत आहे. तर त्याच्यामुळे तर मग चला आता बाहेर चाललं. तर बोलले ह्याला जाऊस तू, श्रियांशला सोडून घे. तर श्रियांशचं अजून आवरायचं आहे. तर मी रेडी झालेली आहे. तर जो ॲनिव्हर्सरीला घेतलेला 1 पीस, तर मग तो मी वेअर केला. तेच माझं चाललेलं काय वेअर करू. बोललं चला, याच्यावरती माझे फुल फोटोज पण नाही आहेत आणि सिंगल तर नाहीच आहेत बहुतेक. तर ते ॲनिव्हर्सरीची वेळेस श्रियांश झोपलेला, मग त्याच्यामुळे आमचे फोटोज वगैरे क्लिक करायचे राहिलेले. तर असं काहीतरी सीन झाला होता. तर मग म्हणलं चला आज घालूयात, म्हणजे कसं होईल की याच्यावरती फोटोज पण येतील. तर चला आता मी रेडी झालेली आहे. मेकअप नाही जास्त केला, कारण की आम्ही कॅफेमध्ये जायचं फायनल केलेलं आहे. तर नवीन कॅफे झालं आहे. मग म्हणलं चला नवीन काहीतरी ट्राय पण होईल आणि जाऊन पण येईन. तिथलं ॲम्बियन्स पण छान वाटलं फोटोमध्ये तरी. तर आता तिथे जाऊन पाहूयात. फोटोज वगैरे क्लिक करायला पण छान वाटलं. मोस्टली गर्ल्स चाललो आहे म्हणल्यावरती फोटोज इम्पॉर्टंट आहेत. तर मग चला आता आम्ही तिघी जात आहोत. तर आता काय नाही, रेडी झालेली आहे मी. तर श्रियांश आवडते आणि असली नवऱ्याने परफ्यूम दिला म्हणल्यावरती थोडासा यूज करावाच लागेल. तर मग चला परफ्यूम वगैरे लावते आणि मग त्याच्यानंतर मी जाणार. तर चला मग कुठे जातोय, काय करतोय, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. चला पण श्रियांशचं आवडते आणि मग आपण निघूयात थोड्या वेळाने. स्टे ट्यून गाईज. 1 hour later. सो फायनली आता आम्ही ते आलेलो आहोत. कॅफे आहे तर तिथे आलेलो आहोत. तर पाहूयात आता आतमध्ये जाऊन कसं सेलिब्रेशन करतोय, काय करते, सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. बेस्टलाच आहे तर बदलापूर मॉडेल. तर
तर युगास पिझ्झा म्हणून आहे आणि या लोकांनी काय सरप्राईज ठेवले काय माहिती. आता पाहूयात आतमध्ये गेल्यावरती. मी इथेच बाहेरच थांबायला सांगितले. मला एक जण येते अजून, आम्ही दोघीच आलेलो आहोत श्रेयांशला घेऊन. तर चला पाहूयात काय सरप्राईज आहे. शकता इथे यांनी पिझ्झाला छान 3D इफेक्ट दिला. A few moments later. तू काय ऑर्डर देतो? सो चला आता आम्ही ते आलेलो आहोत आणि आंबेन छान आहे ना. येस. ह्या दोघी पण. हाय गाईज. श्रेयांश बसला. तर चला आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे, पाहतो टेस्ट वगैरे आणि मग बाकीचं ऑर्डर करतो. काय आलं आहे ते तुम्हाला दाखवेलच. सो आम्ही इथं पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि त्याच्यानंतर एक कॉम्बो केला आहे. काय चिकन टिप्स आहेत ना या. आणि श्रेयांश स्टार्ट करतोय. हाऊज इट बेबी? कसं आहे? आणि सोबत कोक. सो चला आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता आम्ही मस्त पिझ्झा खातो. श्रेयांशने तो ऑलरेडी स्टार्ट केले, तुम्ही पाहिलेच असेल. चलो. आणि तुम्ही तीनोंनी स्टार्टच नाही केलं. पिझ्झा पिझ्झा इसके साल निकल बडबड. पिझ्झा पार्टी. सबको पिज्जा देना बाकी है. सबको पिज्जा देना बाकी है. चला आम्ही एन्जॉय करतो. पहिल्यांदाच इथला खातो. अरे मम्मी हे चेतता. छान आहे कधी कंपॅरिझन बघते ना. पुन्हा कुठला इग्नोर कोणता खायचा ते समजलं. म्हणजे तू घ्यायची ना तुझ्या. घेईन ताई. जास्त खायचं. मम्मी घासा घासा. चिकन मोमो कॉम्बो. चला आम्ही एन्जॉय करतो आणि मग पुढे अजून काय ऑर्डर करतो ते तुमच्यासोबत शेअर करेल. आपण घेत नाही. पिझ्झा सर्व करायचं होतं तुम्हाला? नाही मला वाटलं की आणून देत तुम्ही. अच्छा. आलं का आमचं कोक? A few moments later. तुम्ही पाहू शकता श्रेयांश कसं रुसून बसले. पण मी श्रेयांशला नाही देणार केक कट करायला. चालेल का? आणि खायला पण नाही देणार आहे. चालेल का? चालेल. मग काय करणार तू? श्रेयांश रुसला पिझ्झा. हे बघ चीजी. झिंझिंता. सो आता आमचा पिझ्झा खाऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ब्राउनी. ब्लॉग पण.
खा. A few moments later. गिफ्ट थँक्यू. त्याच्यात ना पडायची मुके पडायची. पडायची मुके बोलतो. बघ आमचं सगळं प्लॅन वेळेवर काय असेल काय असेल तू सांग. हा सांग काय असेल. गेस कर असं कशाच्या रिलेटेड ते सांगितलं की समजेल. मामा लगेच समजेल. मी खाल्लं. खोलून बघ. मेकअप हा मी विसरली सांगितलं. मेकअप आहे काय अजूनही नाही क्लू कळते. मेकअप येते. मेकअप आहे. नाही मेकअप येते. हे बाई, हे बाई. मेकअप येते मम्मा. मम्मा ते मेकअप येते. उलटे मेकअप येते. किती कलर आहे ते मस्त आहे हा. तिथे डोळ्याला लावायचं. डोळ्याला लावायचंय. थँक्यू. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the माझी ग्लास स्किन दिसत होती. कुठे तिथे लाईट येत होता ना. हा लाईटचा लाईटचा इफेक्ट स्किनचा इफेक्ट नव्हता तुझ्या. माझा चष्मा. आणि अय्या, बॅग राहिला? मध्ये टाकलंय मी. आ? बॅग मध्ये टाकलंय. बसमध्ये. सो चला तर आता थोडासा प्रवास करून आम्ही आलेलो आहोत सोसायटीमध्ये. चला आता घरी निघतो कारण की लेट झालंय. पुन्हा पुन्हा भेटूयातच. सो चला तर मग फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत. तर असं होतं माझं पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन विथ माय फ्रेंड्स. तर मग चला तर तुम्ही पाहिलंच असेल माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही असं बाहेर जात असतो प्रत्येकीच्या बर्थडेला. काहीतरी गिफ्ट तुम्ही मला पाहिलं असेल. आय शॅडो पॅलेट भेटलंय. तर त्याच्यामध्ये खूप सगळे कलर आहेत. 48चं आहे मला वाटते. 48 कलर्स आहेत त्याच्यामध्ये. तर मग चला असं छानसं सेलिब्रेशन केलं छोटूसं आणि मग आलो घरी. तेच कुठे जायचं मग ते नवीन झालेलं. मग म्हणलं चला तिथे जाऊन येऊया कारण की अजून गेलो पण नव्हतो आणि काहीच नव्हतं. तर मग पिझ्झा वगैरे खाल्लं. श्रियांशला एक कॉम्बो ऑर्डर केलेला मग तो पण एन्जॉय केला. टेस्ट वगैरे पण छान होती. तर मग चला असं झालं छान छोटंसं सेलिब्रेशन. असं कधीतरी टाईम स्पेंड केल्यावरती छान वाटतं. तर मग चला आता लेट झालं यायला पण कारण की निघतानीच लेट निघालेलो. त्याच्यामुळे सगळ्यांचं टायमिंग वगैरे जुळायला किंवा हे व्हायला टाईम लागतोच. तर मग चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.